नमस्कार मित्रांनो. आज आपण नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ बघूया. आपली लोकशाही. या पाठामध्ये आपल्याला लोकशाहीचा अर्थ बघायला मिळणार. आणखी आपल्या लोकशाहीचे स्वरूप बघायला मिळणार. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. दरवर्षी तुम्ही आपल्या वर्गाचा प्रतिनिधी निवडता. तुमच्यापैकी काही विद्यार्थी, विद्यार्थिनी वर्ग प्रतिनिधी होण्यास उत्सुक असतात. ते निवडणुकीस उभे राहतात. एका नियोजित दिवशी तुमच्या पसंतीच्या विद्यार्थ्याला तुम्ही मतदान करता. ज्या विद्यार्थ्याला जास्त मते पडली आहेत, असा विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून येतो. त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्याने वर्गात शांतता राखली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मागण्या व त्यांच्या अडीअडचणी, त्यांना हव्या असणाऱ्या सुधारणा याची माहिती त्याने शिक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन हे वर्ग प्रतिनिधीचे काम असते. हे काम समाधानकारक न करणाऱ्या वर्ग प्रतिनिधीला जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला असतो. वर्गाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. याच पद्धतीने आपल्या गावांचा, शहरांचा व देशाचा राज्यकारभार केला जातो. हे आपण बघितलं आहे. आपल्या नगराचा अध्यक्ष जर समाधानकारक काम नसेल करत, तर त्याला आपल्याला जाब विचारण्याचा अधिकार असतो. लोकशाहीचा अर्थ बघूया. लोकशाही ही राज्यकारभार करण्याची एक पद्धत आहे. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी राज्य चालवतात. याला लोकशाही असे म्हणतात. बघा, लोकशाही हे काय आहे? लोकशाही ही राज्यकारभार करण्याची एक पद्धत आहे. आणि लोकशाही कशाला म्हणतात? लोकांनी निवडलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी राज्य चालवतात. याला लोकशाही असे म्हणतात. निवडणुकांच्या वेळी लोक मतदान करतात व आपले प्रतिनिधी निवडतात. लोकांच्या वतीने प्रतिनिधी कायदे करतात, विकासाच्या नव्या योजना आखतात. एखादा प्रतिनिधी आपले काम योग्य प्रकारे करत नाही असे वाटल्यास पुढील निवडणुकीत लोक अन्य व्यक्तीला निवडून देतात. लोकशाहीत लोकांचा राज्यकारभारात असा सहभाग असतो. स्वातंत्र्य आणि समता. लोकशाहीत लोकांच्या स्वातंत्र्याला महत्त्व असते. त्यांना बोलण्याचे व हिंडण्या फिरण्याचे स्वातंत्र्य असते. कोणत्याही धर्माच्या पालनाचे स्वातंत्र्य असते. हे आपल्याला कुठे बघायला मिळते? पॉलिटीमध्ये, मूलभूत अधिकारांमध्ये बघायला मिळते. याचं कलम कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आपण आपल्या इच्छेनुसार व्यवसाय, व्यापार निवडू शकतो. आपण मोठेपणी कोण होणार हे ठरवण्याचे आपल्याला स्वातंत्र्य असते व त्यासाठी प्रयत्न करण्याची मोकळीक असते. लोकशाहीत सर्व माणसे समान मानली जातात. जात किंवा धर्म यावर आधारलेला भेद केला जात नाही. स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना प्रगतीची संधी दिली जाते. बघा, स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना प्रगतीची संधी दिली जातात. हे कुठे विचारलं आहे? मूलभूत अधिकारांमध्ये विचारलं आहे की मार्गदर्शन तत्वांमध्ये विचारलं आहे की दोन्हीमध्ये विचारलं आहे? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. या प्रकारे आपण विचार केला तर आपल्याला याच ठिकाणी रिव्हिजन होणार. परत आपल्याला नोट्समध्ये जाऊन बघायची गरज पडणार नाही. म्हणून तुम्ही सुद्धा वाचत असताना या प्रकारे रिव्हिजन केलीच पाहिजे. आपल्या लोकशाहीचे स्वरूप बघूया. आपल्या देशात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवला जातो. आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या देशात दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात आणि नवे शासन अस्तित्वात येते. या निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम निवडणूक आयोग करतो. बघा, निवडणूक आयोगाचे कलम काय आहे? 324. हे कलम लक्षात राहू द्या. आपल्याला विचारल्या जाते, वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. कोणत्या मतदाराने कोणाला मत दिले हे कोणालाही समजत नाही. म्हणजेच निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे मतदारांना कोणाचीही भीती न बाळगता मतदान करता येते. वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शन इत्यादी माध्यमांद्वारे लोकांना राज्यकारभाराविषयी माहिती मिळते. त्या आधारे आपले शासन जनतेच्या हिताचे रक्षण करत आहे की नाही हे लोक जाणून घेतात. आपल्या तक्रारी आणि सूचना शासनापर्यंत त्यांना पोहोचवता येतात.
लोकांना शासनाच्या कारभाराविषयी माहिती मिळवता येते. आपला सहभाग आपल्या विकासासाठी लोकशाही आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. लोकशाही अधिक दृढ होण्यासाठी आपला सहभाग महत्वाचा आहे. त्याची सुरुवात आपण आपल्यासाठी असणाऱ्या नियमांच्या पालनाने केली पाहिजे. आपण शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे. विविध स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. ग्रंथालय व प्रयोगशाळा, संगणक कक्ष, इंटरनेट इत्यादी सुविधा जबाबदारीने वापरल्या पाहिजेत. यातूनच लोकशाहीला आवश्यक असणारी सहभागाची वृत्ती वाढीस लागते. कुटुंबातील व्यवहारातही आपला सहभाग असावा. कुटुंबातील सर्व व्यक्तींचा आदर करावा. सर्वांशी बोलून निर्णय घ्यावेत. कुटुंबातल्या कामात आपला वाटा उचलावा. कोणतेही काम कमी प्रतीचे न मानता ते सर्वांनी करण्याचा आग्रह धरावा. कोणताही प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावा. आपली नापसंती सुद्धा शांततेच्या मार्गाने व्यक्त करावी. भांडण तंटे दंगेधोपे यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. आपापसातील सामंजस्यपणा आणि सहिष्णुता यामुळे लोकशाहीची जोपासना होते. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण जागरूक असले पाहिजे. लोकशाही पद्धतीत स्वातंत्र्य व समता या मूल्यांना महत्व आहे. अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागता येते. त्यासाठी लोक चळवळ उभी करता येते. लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करता येतात. म्हणूनच जनतेच्या संमती व सहभागावर आधारलेली लोकशाही शासन पद्धती ही राज्यकारभाराची आदर्श पद्धती आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. बघा, राज्यशाही पद्धतीमध्ये स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांना महत्व असेल का? नाही. स्वातंत्र्य असेल का? नाही. हे लोकशाही पद्धतीत स्वातंत्र्य व समता या मूल्यांना महत्व आहे. पण राजेशाहीमध्ये असते का? अर्थातच नाही. राजेशाही पद्धतीमध्ये अन्याय, अत्याचाराविरुद्ध आपण दाद मागता येईल का? नाही. त्या ठिकाणी न्याय मिळणारच असं शक्य नाही. पण लोकशाहीमध्ये न्याय मिळणार. पहिली रिकामी जागा बघूया. लोकशाहीत आपल्याला बोलण्याचे व हिंडण्या-फिरण्याची रिकामी जागा असते. काय असते? स्वातंत्र्य. लोकशाहीत आपल्याला बोलण्याचे व हिंडण्या-फिरण्याचे स्वातंत्र्य असते. आपल्या देशात रिकामी जागा पद्धतीने राज्यकारभार चालवला जातो. कोणत्या पद्धतीने? लोकशाही पद्धतीने. आपल्या देशात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवला जातो. निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम रिकामी जागा आयोग करतो. कोणता आयोग? निवडणूक आयोग करतो. निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम निवडणूक आयोग करतो. निवडणूक आयोगाचा कलम तुम्ही मला कमेंट करून सांगा. समोर बघूया. चौथी रिकामी जागा बघूया. भारतात वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. किती वर्ष? 18 वर्ष. भारतात वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. लोकशाही म्हणजे काय? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी राज्य चालवतात, याला लोकशाही असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. लोकशाहीत मतदानासाठी कोणती पद्धत वापरतात? लोकशाही पद्धतीत कोणत्या मूल्यांना महत्व असते? स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांना लोकशाही पद्धतीत महत्व असते. लोकशाहीत लोकांना कोणकोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य असते? या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. समोरचा प्रश्न बघूया. कुटुंबातील व्यवहारात लोकशाहीचा अवलंब कशा प्रकारे करता येतो? हे आपण पाठामध्ये बघितलं आहे. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक